मित्रांनो, दररोज स्वामी चरित्र सारामृत वाचल्याने काय होते? काय मिळते आपल्याला स्वामी चरित्र सारामृत वाचल्याने? याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, स्वामी चरित्र सारामृत ज्यामध्ये स्वामी समर्थांचे चरित्र आहे, स्वामी समर्थांचे वर्णन आहे. जसं मित्रांनो गुरुचरित्र पारायणामध्ये गुरुदेव दत्ताचे चरित्र, गुरुदेव दत्ताचे वर्णन आहे, तसेच श्री स्वामी समर्थ यांचे वर्णन स्वामी चरित्र सारामृत मध्ये आहे. म्हणून गुरुचरित्र वाचल्याने जेवढे फळं मिळतात तेवढेच फळं स्वामी चरित्र सारामृत वाचल्याने सुद्धा मिळतात. आणि मुख्य म्हणजे स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचे कोणतेही नियम नसतात. फक्त मनोभावाने, विश्वासाने, श्रद्धेने तुम्हाला हे वाचायचे असतं. श्री स्वामी चरित्र सारामृत वाचल्याने भक्तांच्या आयुष्यातील संकटे दूर होऊन मानसिक शांती लाभते, जीवनात सकारात्मकता येते आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अशक्य ही शक्य होते. या ग्रंथाच्या नियमित पारायणाने मनाला स्थिरता, कौटुंबिक सुख समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते. मित्रांनो, स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचे मुख्य फायदे सुद्धा आहेत. संकट निवारण होते. स्वामी समर्थ तारक मंत्राप्रमाणेच या ग्रंथाचे वाचनाने भक्तांचे स्वरक्षण, रक्षण होते आणि जीवनातील संकट दूर होतात. अशक्य ही शक्य होते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वचनावर विश्वास ठेवून आपण हे वाचल्यास अशक्य ज्या गोष्टी आहेत त्या शक्य व्हायला लागतात. मानसिक शांतता मिळते. दररोज 21 अध्यायांचे किंवा नियमित वाचन केल्याने मनाला अमाप शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. भक्तांना स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव होते आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. हे एक पवित्र वाचन असल्याने भक्तांची आध्यात्मिक प्रगती होते आणि स्वामींशी एकरूपता साधता येते. आता भरपूर लोकांना प्रश्न पडतो की दररोज स्वामी चरित्र कसे वाचावे, याचे नियम काय? तर याचे कोणतेही नियम नाही. आणि हे वाचायचे कसे? तर याच्यासाठी स्वामींच्या जवळच्या केंद्रातून, मठातून स्वामी चरित्र सारामृताची पोथी तुम्ही घेऊन यावी आणि कोणत्याही दिवसापासून, आज, उद्या, तुम्हाला जेव्हा जमेल त्या दिवसापासून रोज सकाळी किंवा रोज संध्याकाळी रोज 3 अध्याय तुम्ही स्वामी चरित्राचे सारामृताचे वाचायचे आहे. 3 अध्याय आपण रोज वाचलं तर 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण होतात. हे 21 अध्यायांचे संपूर्ण पारायण असते. 21 अध्याय पूर्ण झालं 7व्या दिवशी की पुन्हा 8व्या दिवसापासून 3 अध्याय सुरू करा. उद्यापन करायची गरज नाही. 3 अध्याय जोपर्यंत वाचणं शक्य आहे, जेवढे जास्त पारायण होतील तेवढे जास्त करण्याचा प्रयत्न करावा. मनाला, जीवनाला एक वेगळं वळण मिळतं, एक वेगळी शांतता मिळते. नक्की करून बघा. चमत्कार हा होतोच. धन्यवाद.